तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी फिरत आहे मलेशियामध्ये आणि या मलेशिया सिरीजमध्ये आज आपण मलेशियाच्या प्रसिद्ध आणि तेवढ्याच पवित्र ठिकाणी भेट देणार आहोत, ज्या ठिकाणाचं नाव आहे बाटू केव्स। या ठिकाणाविषयीची संपूर्ण माहिती मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या ठिकाणचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे सुवर्ण रंगाची जी मूर्ती आपण पाहत आहात ती आहे भगवान मुरुगन यांची मूर्ती। 140 फूट उंच असलेली ही मूर्ती पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी या ठिकाणी होत असते। असं मानलं जाते की हा जो डोंगर आपल्याला दिसतो आहे हा 40 कोटी वर्ष जुना डोंगर आहे आणि यामध्ये या ज्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत 272 पायऱ्या चढून आपल्याला वर जायचं आहे आणि वरती गुफेमध्ये मुरुगन भगवान यांचं मंदिर आहे, जे की 1890 मध्ये त्या मंदिराची स्थापना झाली होती। तर असं हे जुनं मंदिर आणि भगवान मुरुगन यांची मूर्ती आज आपण पाहूया। तर मित्रांनो आपण जो पाहत आहात तो आहे भगवान मुरुगन यांचा हा पुतळा। 140 फूट उंचीचा पुतळा, जगातील सर्वात मोठा पुतळा आहे असं म्हणतात। आणि चला हे आहे गेट बाजूला। चला तर मित्रांनो आता सुरुवात करूया आपण आपल्या गुफेकडे जाण्याच्या प्रवासाला। आणि हा बघा रंगीबेरंगी रंगाच्या या पायऱ्यावरून जाण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे। 272 पायऱ्या आहे म्हणतात आणि याला 2018 मध्ये या प्रकारचा रंग देण्यात आला होता। तर तेव्हापासून हा जगप्रसिद्ध झालेले आहे। याचा रंग खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो आपल्याला वर जाताना आणि दुरून पाहताना देखील खूप सुंदर दिसतात हे वेगवेगळे प्रकारच्या रंगाच्या पायऱ्या। तर चला आता आपण निघालेलो आहोत वरती, बघूया किती वेळ लागतो आपल्याला आणि वरती आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे याची देखील माहिती मी तुम्हाला देणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा मित्रांनो देश विदेशातील भाविक आपण या ठिकाणी पाहू शकता। असं नुसतं भगवान मुरुगन आहे म्हणून इंडियातूनच येतात असं नव्हे, तर सर्व देशातले भाविक आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर बघा मित्रांनो जवळपास 200 पायऱ्या आपण पार केलेल्या आहेत। घाम आलेला आहे परंतु थकवा मात्र नाही, कारण येथील वातावरणच एवढं उत्साहदायी वातावरण आहे। सावली आहे, ऊन नाही आहे, दोन्ही बाजूला डोंगर असल्यामुळे त्याची सावली, नॅचरल सावली आपल्याला या ठिकाणी मिळते। थंड वातावरण आहे आणि त्यामुळेच थकवा अजिबात नाही आहे। अगदी थोड्या वेळातच आपण गेटमध्ये पोहोचू मुख्य गुहेच्या आणि बघूया त्या गुहेमध्ये काय आहे ते। तर मित्रांनो शेवटच्या या 17 पायऱ्या आणि आपण पोहोचू थेट गुहेच्या तोंडाशी। बघा संपलेला आहे आपला पायऱ्यांचा प्रवास। चुनखड्याने निर्मित असलेल्या टेकडीमध्ये असलेली ही गुहा आणि यामध्ये भगवान मुरुगन आणि इतरही देवीदेवतांचे मंदिर आपण पाहणार आहोत। तर चला जाऊया आपण गुहेच्या आतल्या दिशेने। तर मित्रांनो गुहेच्या अगदी तोंडाशी आपण पाहू शकता श्री इदुंबन टेम्पल। हे आहे इदुंबन टेम्पल। आपण इथे दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला जाऊया। असा हा रस्ता आहे बघा, थोड्याफार पायऱ्यांनी जाऊन आपण आत उतरत आहोत केवच्या आतमध्ये आणि इथेच आपल्याला ते चमत्कारिक दृश्य दिसणार आहे ज्यासाठी ही केव प्रसिद्ध आहे। केवच्या मध्यभागी आल्यावर देखील इथे एक नॅचरल सूर्यप्रकाश पडतो। तर बघा इथे आपल्याला उजेड दिसत असेल सगळीकडे, तर हा आहे नॅचरल सूर्यप्रकाश। या ठिकाणी वरून येणारा, आकाशातून येणारा हा प्रकाश आहे। पुढे बघा तुम्हाला दिसतोय तिकडे, तर तिथे पण जाऊन आपण पाहूया की हा उजेड या ठिकाणी येतो कसा। तर मित्रांनो आपण पोचलेलो आहोत बाटू केव्जमध्ये आणि माझ्या मागे जे आपल्याला मंदिर दिसते आहे ते बाटू केवमधलं मुख्य मंदिर आहे, म्हणजेच भगवान मुरुगन यांचं मंदिर, ज्याची स्थापना 1890 मध्ये झालेली आहे। तर हे मंदिर आपण सर्वप्रथम पाहूया, येथे दर्शन घेऊया। चला जाऊया आपण आतमध्ये। या बाजूला शूज वगैरे काढण्याची व्यवस्था आहे। तर चला मित्रांनो मुख्य मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करूया। बाटू केव्जचं हे मुख्य मंदिर, भगवान मुरुगन यांचं हे मंदिर। जाऊया आतमध्ये आणि घेऊया भगवान मुरुगन यांचं दर्शन। स्वामी जी भगवान मुरुगन की कौन सी मूर्ति है, ये है या वो है? हाँ सेम है, एक ही है जी जी ठीक है। तर मित्रांनो या मंदिरामध्ये, मुख्य मंदिरामध्ये 2 मूर्त्या आहेत। तर मी त्यांना विचारलं पुजाऱ्यांना की नेमकी यातील मुरुगन भगवान यांची मूर्ती कोणती आहे, तर ते म्हणाले की दोन्ही मूर्त्या सारख्याच आहे। बघा या बाजूला देखील मोरावर बसलेले भगवान आपल्याला दिसतात। तर जसं की आपल्याला माहीत आहे भगवान मुरुगन म्हटलं म्हणजेच कार्तिक स्वामी, ज्यांचं वाहन मोर होतं, त्यामुळे मला शंका आली की नेमके कार्तिक स्वामीची मूर्ती कोणती आहे। तर ते म्हणाले की ह्या दोन्ही मूर्त्या एकाच देवाच्या आहेत। तर
तर या ठिकाणी दिवे लावून इथे पूजा केली जाते. आपण पाहू शकता तमिळ पद्धतीने ही पूजा या ठिकाणी केली जाते. केवचं विहंगम दृश्य आपण पाहू शकता. अशी केव्ज आपण नक्कीच पाहिली नसेल आपल्या देशात, तरी अशा प्रकारची केव्ज आपल्याला आढळून येत नाही. अगदी मध्यभागी आलेला आहोत आपण गुफेच्या, परंतु वरती ही गुफा ओपन असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रकाश या ठिकाणी येत आहे. या डोंगरामधून जे पाणी झरते त्या पाण्याने बघा आपल्याला सगळीकडे असा हा ओलसर भाग दिसतो आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत बाटो केव्हमधल्या या दुसऱ्या मंदिरामध्ये आणि आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि घेऊया दर्शन. तर मित्रांनो, आपण आहोत कार्तिक स्वामी मंदिराच्या समोर. बाटो केव्हमधलं हे दुसरं मंदिर आणि मी इथे चौकशी केली पुजाऱ्यांकडे. तर अशी माहिती समजली की इथे 3 मूर्त्या आहेत कार्तिक स्वामीच्या. 2 मूर्त्या आपण आत्ताच आधी पाहिल्या खालच्या मंदिरामध्ये आणि वरती आल्यानंतर जे हे दुसरं मंदिर आहे यात देखील कार्तिक स्वामीचीच मूर्ती आहे. तर बघा मित्रांनो, निसर्गाची किमया, निसर्गाचा चमत्कार, हे अशा प्रकारची गुफा बाटो केव्ह. या ठिकाणी मूर्ती आहे. श्री कार्तिकेयन आपल्या वडिलांसोबत म्हणजे शंकरासोबत बसलेले आहेत. त्यांची ही मूर्ती, सुंदर मूर्ती आपण या गुफेमध्ये एका कोपऱ्यात ठेवलेली पाहू शकता. या सुंदर गुफा आपण पाहिल्याच. खूप सुंदर गुफा आहेत, नॅचरल गुफा आहेत आणि नॅचरल लाईट देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. तर असं हे सुंदर ठिकाण आज आपण पाहिलं. मला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर चला मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय या गुफेच्या बाहेर. तर मित्रांनो, या गुफेचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. आपण जेव्हा कधी मलेशियाला याल, जेव्हा कधी क्वालालंपूरला याल, तर या ठिकाणी जरूर भेट द्या. क्वालालंपूरपासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर आहे आणि ट्रान्सपोर्टची चांगली सुविधा येथे येण्यासाठी उपलब्ध आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी असे माकडं भरपूर प्रमाणात आहेत. तर यांच्यापासून थोडंसं सावध राहायचं. जे काही आपण पूजेचं साहित्य वगैरे आणतो किंवा काही आपल्याजवळ असलेल्या छोट्या मोठ्या बॅग्स ते पळवण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, तुम्ही या मंदिरात याल कसे? आपण क्वालालंपूरमध्ये जर थांबलेला असाल तर क्वालालंपूरपासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर हे बाटो केव्ज मंदिर आहे आणि येथे येण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम जर पर्याय असेल तर तो आहे येथील मेट्रो ट्रेनचा. सर्वात फास्ट आणि कमी किमतीमध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकतात. त्याचबरोबर जर आपण जास्त प्रवासी असाल, 3-4 जण असाल, तर आपण ग्रॅब या टॅक्सीचा वापर करून या ठिकाणी येऊ शकता. तिसरा पर्याय आहे, या ठिकाणी आपण बसनेसुद्धा येऊ शकता. तर बसचा प्रवास थोडासा खर्चिक पडू शकतो आपल्याला आणि त्यानंतर त्याला ट्रॅफिकमुळे वगैरे वेळसुद्धा लागू शकतो. येथे येण्यासाठी मेट्रो पकडायची असेल तर आपल्याला क्वालालंपूरच्या KL सेंट्रल या रेल्वे स्टेशनवर जावं लागेल. KL सेंट्रल येथून आपल्याला थेट रेल्वे या ठिकाणसाठी उपलब्ध आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.